नमस्कार मैत्रिणींनो, मी श्रद्धा तुम्हाला सर्वांचे माझ्या गृहिणी किचन कट्यावर स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत दही वडे। त्यासाठी लागणारं साहित्य, मी इथे 2 वाटी दही घेतलेलं आहे, अर्धा वाटी साखर टाकून ते फेटून घेतलं, उडदाची डाळ घेतली, ते भिजवून घेतलेली आहे, अर्धा वाटी बारीक शेव घेतले, जिरा आणि सोपची इथे मी पावडर केलेली आहे, बघा तुम्हाला दिसते मी इथे पावडर केलेली आहे। इथे पुदिना घेतलेला आहे, हिरव्या मिरच्या घेतल्या, सांबार घेतला, जिरं घेतलं आणि इथे मी चिंचेची खटाई केलेली आहे। बघा ही चिंचेच्या खटाईचा मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे आणि तो माझ्या चॅनलवर मी टाकलेला आहे, तो तुम्ही माझ्या चॅनलला व्हिजिट देऊन बघू शकता। इथे मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये उडदाची डाळ टाकलेली आहे आणि मिक्सरमधून मी हे बारीक करून घेते। बघा आपली उडदाची डाळ भिजवल्यानंतर 5 ते 7 मिनिटं तुम्ही जर ते सोकवून घेतली तर उडदाची डाळ चांगली घट्ट मिक्सरमधून निघते आणि जास्त पाणीही टाकायचं काम नाही किंवा त्याला पाणीही सुटत नाही आणि आपले दहीवडे छान फ्लफी होतात। मी आता या बॅटरमध्ये 1 चमचा मीठ घालत आहे, 1 चमचा जिरा घालत आहे आणि हे चांगलं फेटून घेते। आपल्याला हे बॅटर 15 ते 20 मिनिटं चांगलं फेटून घ्यायचं आहे। 10 मिनिटं चटणी बनवायच्या आधी मी हे बॅटर फिटवून घेते आणि त्यानंतर पुदिन्याची चटणी बनवायला लागते। बघा हे माझं 10 मिनिटं बॅटर फेटून झालेलं आहे। आता मी पुदिन्याची चटणी बनवते। मी इथे मिक्सरचं छोटं भांडं घेतलं, त्यामध्ये पुदिना टाकला, पुदिना मी स्वच्छ धुवून घेतला, त्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या टाकल्यात आणि सांबारसुद्धा मी कट करून स्वच्छ धुवून घेऊन तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेला आहे। आता मी त्यावर थोडंसं मीठ घालते, 1 चमचा आणि त्याच्यावर 1 चमचा किंवा 1 चुटकी असं जिरं टाकायचं आणि 1 चमचा साखर टाकायची, जेणेकरून आपली चटणी गोड तिखट अशी बनते छान आणि थोडंसं पाणी टाकून मी मिक्सरमधून बारीक करून घेते। बघा माझी चटणी, हिरवी चटणी हे रेडी आहे, माझी पुदिन्याची चटणी रेडी झालेली आहे। आता मी परत एक वेळा 10 मिनिटं मी हे बॅटर फेटून घेते। मला तळायच्या आधी बॅटर फेटलेलं खूप आवडते, जेणेकरून आपले जे दहीवडे राहतात ते खूप छान फुगतात आणि फ्लफी होतात। एका कटोरीमध्ये मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि 10 मिनिटं फेटल्यानंतर मी थोडंसं बॅटर घेऊन ते पाण्यामध्ये टाकते। बघा तुम्हाला हे बॅटर तरंगताना दिसत आहे, म्हणजे खूप छान बॅटर झालेलं आहे आणि हे तळायसाठी रेडी आहे। बघा परत एकदा दाखवते मी तुम्हाला टाकून। बघा हे पाण्यावर तरंगत आहे, म्हणजे हे आपलं बॅटर तेलामध्ये गोळे टाकल्यावर चिटकणार नाही आणि खूप सॉफ्ट असे आपले दहीवडे होतील। मी गॅस ऑन केलेला आहे, त्याच्यावर एक भांडं ठेवलं आणि त्याच्यामध्ये 2 गडवे पाणी टाकलं आणि 1 चमचा जिरं टाकलेलं आहे। हे पाणी मी गरम होऊ देते आणि मी दहीवडे तळल्यानंतर मी त्या पाण्यामध्ये टाकणार, म्हणजे छान होतात। बघा कढई ठेवली, मी अर्धा वाटी त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे, परत अर्धा वाटी तेल टाकलं आणि आता मी थोडासा पाण्याचा हात घेऊन गोळे असे बनवणार आहे आणि हे तेलामध्ये सोडणार आहे। असेच आपल्याला पाण्याचा हात घेऊन गोळे बनवायचे आहे आणि तेलामध्ये सोडायचे। बघा मी इथे तुम्हाला सर्वप्रथम 4च गोळे टाकून दाखवते, जेणेकरून तुम्हाला समजणार की ते किती छान फ्लफी झालेले आहे आणि पटकनच असे वरते येतात। बघा मी झाऱ्याने थोडंसं हलवतच आहे, तर ते सगळे खाली न चिटकतात 4ही गोळे माझे वरती आलेले आहे, म्हणजे छान माझं बॅटर झालेलं आहे आणि खाली चिटकतही नाही आहे। आपल्याला हे गोळे गोल्डन ब्राऊन असे करून घ्यायचे आहेत आणि तुम्ही जेवढे हे गोळे हलवत राहाल तेवढे छान तिन्ही बाजूंनी मागून पुढून असे छान हे तळल्या जातात आणि आतमधूनही पूर्णपणे फ्लफी असे होतात आणि आतमध्ये पर्यंत होऊन येतात ते, म्हणजे कच्चं राहत नाही आतमध्ये वडा आणि पाण्यात टाकल्यानंतर तो जाळ होईल नाही किंवा मग चिकट लागेल नाही, असा मग आपला छान फ्लफी असा दही वडा तयार होतो। बघा मी झाऱ्याने परत त्याला हलवत आहे, तुम्हाला दिसतच आहे आणि त्याच्या बाजूला आता जे बबल्स झालेले आहेत ते कमी कमी होत जात आहे, म्हणजे आपले दहीवडे आतमधून सुद्धा छान होत आहे। तुम्हाला दिसत आहे हे दहीवडे किती छान गोल्डन ब्राऊन झालेले आहे। मी ते एका प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि तुम्हाला स्क्रीनवर मी दाखवते की हे दहीवडे मी किती छान क्रंची आणि आतमधून फ्लफी असे केलेले आहे। बघा एक मी चमचा घेत आहे आणि त्याच्या साह्याने बघा दाखवते मी तुम्हाला किती फ्लफी असे आणि क्रंची झालेले आहे। बघा तोडून दाखवते, आतमधून पण पूर्ण माझे दहीवडे झालेले आहे आणि दाबून दाखवते की किती फ्लफी झालेले आहेत, ते चिकटत नाही आतमधून, म्हणजे छान झालेले आहे आणि वरून क्रंची झालेले आहे। आता मी हे दहीवडे पूर्ण असे बाकीचे जे आहे ते फेटून मी परत तेलामध्ये टाकलेले आहे आणि हे पूर्ण दहीवडे मी असेच तळून घेतलेले आहे। बघा तुम्हाला दिसतात किती छान मोठे मोठे फ्लफी झाले आणि रेड गोल्डन होईपर्यंत मी त्याला तळलेले आहे। आपल्याला दहीवडे हे जाडायचे सुद्धा नाही आहे आणि त्या गरम पाण्यात मी दहीवडे टाकून झाकण ठेवून वाफवून घेणार आहे। सगळेच दहीवडे मी असेच वाफवून घेत असते। आता मी त्याच्यातले दहीवडे काढून पाण्यामध्ये दोन्ही हाताच्या साह्याने मी त्याच्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे, दाबून
आता मी 5 ते 6 दहीवडे प्लेटमध्ये सर्व करणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे किती सुंदर होतात. हे मी गोड दही तयार केलेलं होतं फेटून. तुम्हाला मिक्सरमधून काढायचं असेल तर तुम्ही मिक्सरमधून सुद्धा हे दही फिरवून घेऊ शकता साखर टाकून. आणि मी याच्यावर थोडीशी खटाई टाकलेली आहे. बघा तुम्हाला दिसत आहे मी कशी खटाई टाकलेली आहे. तर तुम्ही अशीच खटाई तयार करा म्हणजे तुम्हाला खूप आवडेल. आणि मी इथे हिरव्या मिरचीचं जी पुदिन्याची चटणी होती ती सुद्धा टाकली. इथे जिरा सोपीची पावडर टाकलेली आहे. आणि मी आता याच्यावर थोडासा चाट मसाला सुद्धा टाकणार आहे. मला चाट मसाला टाकायला खूप आवडतं. बघा मला दहीवडे मसाला मी वापरत नाही. मी चाट मसाला आणि घरचा जिरा सोप मसालाच दहीवड्यावर टाकत असते. याच्यावर थोडंसं लाल पावडर टाकते आणि बारीक शेव टाकत आहे. बघा माझ्या घरी सगळ्यांना दहीवड्यावर बारीक शेव खूप आवडतात. आणि थोडंसं सजवायसाठी मी पुदिन्याचं पानसुद्धा टाकलं. बघा किती छान माझे दहीवडे झालेले आहे आणि एका चमच्यातच पटकन निघतात. बघा तुम्ही असेच दहीवडे करून बघा म्हणजे तुम्हाला बाहेर जाऊन खाण्याची आवश्यकताच पडणार नाही आणि तुम्हाला खूप आवडतील. थँक्यू.